फडणवीस भारताचे पंतप्रधान व्हावे ही मित्र म्हणून माझी इच्छा। द एन्काउंटर विथ वृषाली कदम कार्यक्रमात नाना पटोलेंचं मोठं वक्तव्य। शिंदेंचे आव्हान जाहीर, ठाकरेंना सोडून गेले सचिन अहिर, ऑपरेशन टायगर सुरूच। सचिन अहिर यांच्या बंडखोरीमुळे ठाकरे उद्विग्न, ज्यांना सगळं काही दिलं तेच सोडून जात आहेत, आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। शिंदेंनी ठाकरेंना खिंडीत गाठलं, अनपेक्षितपणे फोडला ठाकरेंचा शिलेदार। नेते सोडून जाताना संजय राऊत यांची शेरेबाजी, सचिन अहिर बेईमान। ठाकरेंनी आता लग्नाचे फोटो काढावेत, नितेश राणेंनी काढला ठाकरेंना चिमटा। ठाकरेंचे 14 आमदार शिंदेंसोबत येणार, गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यानं मातोश्रीची धाकधूक वाढली। एकनाथ शिंदेंसोबत रवींद्र चव्हाणांची हातमिळवणी, ठाणे जिल्हा बँक निवडणुकीत हितेंद्र ठाकूर यांना धोबीपछाड, बँकेच्या 21 जागांवर चव्हाण शिंदे युतीचे 13 उमेदवार जिंकले। रायगड जिल्ह्याला पुढील 5 दिवस ऑरेंज अलर्ट, रायगडच्या दक्षिण भागात दमदार पाऊस। अल्पवयीन विद्यार्थ्याच्या शिक्षकावर चाकू हल्ला, शाळा सोडण्याच्या दाखल्यावरून झाला वाद, संभाजीनगरमधील छावणी परिसरातील घटना। मोहरमच्या मिरवणुकीत विषप्रयोगासाठी मध्य प्रदेशातून मागवल्या गोळ्या, आरोपी फैयाजनं ऑनलाईन मागवले होते झिंक फॉस्फाईड। शाळा सुरू होऊनही पुस्तकं आणि दप्तरांची प्रतीक्षाच, राज्यात जिल्हा परिषद शाळांचे विद्यार्थी पुस्तक दप्तरांपासून वंचित। शिक्षक चाचणी परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणी 4थी अटक, मुख्य आरोपी बिजेंद्र कुमार गुप्ताची पत्नी सुमन कुमारी अटकेत। नीट पेपरफुटी प्रकरणातले 10 आरोपी न्यायालयीन कोठडीतच, कुलकर्णी, मोटेगावकर यांना 8 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी। शिरूर बाजार समिती निवडणुकीत शब्दबाण, माऊली कटके आणि अशोक पवारांमध्ये आरोपांच्या फैरी। मुंबई मनपाच्या मुदत ठेवी घटल्या, मुदत ठेवींमधील रक्कम झाली 77,000 कोटी। सियाच्या मनाविरुद्ध लागणार होतं लग्न, सियावर भावाचा दबाव असल्याचा तपशील उघड। कॉर्पोरेट जिहादचे नियोजन 1 वर्षभरापासून, नाशिक पोलिसांचा दोषारोप पत्रामध्ये दावा। पोलिसांच्या नजरेआड आरोपी विधान भवनात, माजी आमदार आणि राहुल बोंद्रे यांचा विधान भवनात मुक्त संचार। शक्तीपीठ महामार्गाला हिंगोलीत विरोध, महामार्ग रद्द करण्याची मारडी ग्रामस्थांची मागणी। सामाजिक कार्यकर्त्या रश्मिता पोपेटांची तब्येत खालावली, नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचं नाव देण्यासाठी उपोषण, गेल्या 6 दिवसांपासून रश्मिता पोपेटांचं उपोषण सुरू। राजापुरात जोरदार पाऊस, सवतकडा धबधबा प्रवाहित।